सुभद्रे, ए सुभद्रे, सुभद्रे। हा माणूस काही मला शांतपणाच देत नाही। मी वाट बघते याच्या मरणाची आणि हा दिवसेंदिवस तरुण होत चाललाय। खवीस। आता तुझेच बघ ना, तू इतके छान करतेस मुलांचे, घर सुद्धा सांभाळून घेतेस, नारायणालाही जीव लावतेस, तरी हा आखूड शिंग्या नारायणा तुला जवळ घेत नाही। सुभद्रे, नुसता आवाज ऐकला ना तरी तिडीक जाते डोक्यात। मी याला विष देऊन मारून टाकू का ग? मदत करशील का मला? हो का? नाही म्हणजे विषय संपून जाईल एकदाचा। हा मला सांगत होता नर्मदेला विष दे म्हणून। म्हणावे तुलाच विष देऊ, थांब जरा। हो काकू, काय बोलताय तुम्ही? अगं नुसते बोलले तरी बरे वाटते। त्यांना तर द्रष्टाचे जाऊ दे, पण नारायणाशी मी बोलते, तेवढा अधिकार आहे माझा। सुभद्रे, आले आले। अगं मी तुझ्यासाठी, जोग आजोबांसाठी खूप मुरड घातली मनास, पण सारे आयुष्य मी असं नाही काढू शकत। अगं मला माझी क्रांतीची कामे करता येत नाही। माझा निर्णय झालाय, मला इथून निघावे लागेल। उमांत पाहू नकोस माझा। उमा, मी अधून मधून तुला भेटायला येईन। जोग आजोबा खूप चांगले आहेत, ते तुझी काळजी घेतील। तू इथे सुखरूप राहशील, पण मला इथे थांबता येणार नाही। मी तुला शेवटचे विचारतो, तू येणार आहेस का माझ्या बरोबर? अहो ज्यांनी आपल्याला एवढे समजून घेतले, आपल्याला इतका आधार दिला, आणि तुम्हीही ते मान्य केलं ना। उमा, झाले व्यवस्थित काम। आता मी निघतो। 2 दिवसात माझी काही माणसे घेऊन येईल आणि हा सारा दागिन्यांचा ऐवज घेऊन जाईल, ठीक आहे? हो, पण मग मला कधी नेणार? हा सारा दागिन्यांचा ऐवज घेऊन गेल्यावर मी हे ज्यासाठी करतोय ते आधी काम पूर्ण करेन आणि मग योग्य वेळी तुला घेऊन जाईल। मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, हे तू कुठे काहीही बोलू नकोस। जर तू कुठे काही बोललीस तर मी तुला आयुष्यात कधीच भेटणार नाही, हे ध्यानी घे। आणि एक गोष्ट लक्षात आहे, उद्याच्या दिवसात जोग आजोबांच्या तिजोरीत जे काही सामान आहे ते इथे आणून लपवून ठेव, समजले? नका, मी पाया पडते नका, कोणाला काही बोलू नका। आज रात्री सगळे झोपल्यावर बाळकृष्ण येईल, तो सारे दागिने घेऊन जाईल, आम्ही निघून जाऊ इथनं। पुन्हा कधी येणार नाही, पण तुम्ही कोणाला काही बोलू नका। ते सारे सोने देशाच्याच कामी येणार आहे, बाळकृष्णाला त्यातले काही नकोय। म्हणून ही चोरी? हा? आणि जोगांचे काय? त्यांनी तुमचे प्रेम समजून घेतले, उदार मनाने तुम्हाला सांभाळण्याची तयारी दाखवली, अगो सांभाळले सुद्धा तुम्हाला। त्यांच्याशी सुद्धा कृतज्ञ झालात ना तुम्ही? खरे सांग मला, खरे सांग, जोगांच्याही तिजोरीतून सारे चोरलेत ना तुम्ही? नाही,
ते आता घेणार होतो. हवे तर नाही घेणार, पण आम्हाला जाऊ द्या, जाऊ द्या आम्हाला. मी सांभाळा दोघांसोबत. मी अगो काय करू मी तुझे? एवढी कशी आंधळी झाली आहेस तू प्रेमात? बाळकृष्ण म्हणेल ते ब्रह्मवाक्य. अगो तुला तुझा काही सारासार विचार आहे की नाही? तुला ठाऊक तरी आहे का की तू काय केलेस ते? पिढ्यानपिढ्या चालत येतात घराण्यात दागिने. ती आठवणी किती भावना जुळलेल्या असतात त्या दागिन्यांशी. ठेव असते ती. उमे अगो, गावात कुणाकडे पैसे उतू जात नाहीयेत. हे सोने हाच आधार असतो आणि तोच तुम्ही हिरावून घेतला. अगो चोरी केली आहेस तू, चोरी. आणि देवीच्या दागिन्यांना हात लावण्याचे पाप केले. नाही, या साऱ्याचा निवाडा मी एकटे नाही करू शकत आणि यांना विश्वासात घेतल्याशिवाय ते करणे योग्य सुद्धा नाही. अगो अरे आजी, तू आलीस, मला खूप आनंद झाला. आजी, तू मला एक गोष्ट सांग, म्हणजे मला तुझ्या कुशीत छान झोप लागेल. ए, गोष्ट वगैरे काही नाही आता. त्या दमल्यात ना, उद्या. चालेल. आई, सुकेरा. जाऊबाई, ही सुमन, नारायणाची बायको. कळलंय. पुण्यात राहून मोठी धिटाई भरली आहे वाटतं अंगात. एकट्याच आलात, तेही निरोप न धाडता. घराण्याचे नाव चुलीत घालणाऱ्या लेकीसह तोंड काळे केले होते. ते पुन्हा दाखवण्याची गरज नव्हती. का आलात तुम्ही? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्या देईन मी. तुम्ही जा सगळे. मला नारायणाशी नीट बोलायचं. जा तुम्ही सगळे. महादेव, सखू, तुम्ही जा झोपायला. जा. तुम्ही जा सगळे. आपण उद्या बोलू. हुकूम सोडतायत महाराणी. जा म्हणतायत सगळ्यांना. चला. ते दागिने कुठे लपवलेस ते दाखव मला आधी. मला आणि बाळकृष्णाला जाऊ द्या. आम्ही सगळे दागिने घेऊन निघून जाऊ. कधी येणार नाही या गावात. आम्हाला जाऊ द्या. हो
अगं अगं या बालबुद्धीला गप्प कर सुलोचने आधी. आपण काय केलंय हे अजूनही उमगलेलं नाहीये हिला. अजूनही दागिने घेऊन जायच्या गोष्टी करते ही. हिला गप्प कर ताबडतोब, नाही तर चांगली फोडफूट करेन मी हिला. हो मूर्ख मुलगी. उमे, कसा प्रकाश पडत नाही तुझ्या डोक्यात अजूनही? मला कळते तुम्ही माझ्याच भल्यासाठी सांगताय, पण मला आणि बाळकृष्णाला जाऊ द्या. आम्हाला मदत करा ना. आणि काय त्या बाळकृष्णाला शिपायांच्या ताब्यात द्यायला हवे का तुला? नाही. नाही ना? मग चल चल, आम्हाला दाखव ते दागिने कुठे. चल चला हो. चल चल चल, दाखव मला कुठे आहेत दागिने. इथेच. संभाळली फुलात श्वास हो. आई घडविले होनी गुरु. नको रडूस तो. आली आहे ना मी आता. यशोदा यशोदा माया माऊली. त्याही आम्हाला हसवतात. आणि सुमन, आजी तुला माहितीये का, त्र्यंबक आजोबा सुद्धा आमचे लाड करतात. सुमनचा विषय शिताफीने टाळतेस. मला कळलंय सुमन नीट वागत नाहीये तुमच्याशी. पण होणारा त्रास मनात ठेवून वाद नको म्हणून गप्प राहणे फार थोड्या लोकांना जमते. आवडले मला. याला शहाणपणाचे वागणे म्हणतात. माणसांना सांभाळून घेण्याचे कसब या वयात तुला जमले हे चांगलंय. पण एक सांगते, अन्याय होत असेल तर तो गप्प राहून सहन करणे हे चुकीचे आहे. पण योग्य वेळी त्याला वाचाही फोडलीच पाहिजे, किंवा न बोलता तो दूर करण्याचा मार्ग तरी शोधला पाहिजे. मिळाले बाई सगळे दागिने. जीव अगदी भांड्यात पडला माझा, पण चोर काही सापडला नाही. भलतेच म्हणायचं नाही हो. दागिने कसे गेले तेही कळले नाही आणि आले कसे तेही कळले नाही. काकू, मला तर हे सारे गूढच वाटते हो. होय तर माझे बाकीचे दागिने मिळाले गो, पण पोहे हार, मोत्यांच्या वाक्या, तन्मणी आणि पिछोड्या हे नाहीच मिळालेत. त्या दागिन्यात रूप अगदी खुलून दिसायचे हो माझे. माझ्या आईने दिले होते सारे. काकू, मी रडू नका बरं. माझ्याकडे हे सगळे दागिने आहेत. मी देईन तुम्हाला घालायला. काय ग गोदे, नाही मला सांग,
सगळ्यांना सगळ्यांचा पूर्ण ऐवज मिळाला. मग तुझं काय झालं? पोहे हार, पिचोड्या, मोत्यांच्या वाक्या आणि तनमणी हे तुझ्याकडे होतेच कुठे? या भोळ्या मंदेला फसवू नकोस. बाई 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 बाई, अहो काय बोलणे हे? तुम्हाला माहिती तरी आहे का तुमच्या बायकोकडे कोणते दागिने आहेत आणि कोणते नाही ते? कुणी लक्ष तरी असते का बायकोकडे? अगं असते का म्हणजे काय? सारखी बुडमुड चालू असते तुझी. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. त्या दामलेंच्या सुनेनी अमके केले आणि त्या बर्वेंच्या जावयानी त्यांच्या लेकीसाठी तमके केले. त्यामुळे तुझ्याकडे काय आहे आणि काय नाही हे तोंड पाठ झालंय मला अगदी. आणि खरं सांगू का गोदे, अगं नसलेल्या दागिन्यात खुलून दिसतेस ना तू. अहो नका बोलू त्यांना. नसेल तुमच्या लक्षात राहिलं आणि नसतील मिळाले त्यांचे दागिने. मी देईन हो तुम्हाला माझे दागिने. बघ बुवा, पण नंतर माझ्याकडे रडत येऊ नकोस की आता ह्या म्हणतायत हे दागिने तू दिलेले नसून माझेच दागिने आहेत म्हणून. या बांगड्या माझ्या आहेत, मला आईने दिलेल्या. या लोकांच्या गावी येते. घडविले होनी गुरु नमस्कार करते. अगं अगं साद आई 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 वात्सल्याचा पारिजात भांगणी. सुखी राहा. येतो मी. माझ्या घरात हिला थारा नाही. कुणी सांगितलं हे घर तुमचं आहे? हे घर माझं आहे आणि तुम्हाला या घरातून बाहेर काढण्याचा अधिकारही आहे मला. बरळू नका. आल्या पावली निघा. नाही निघणार. सांगितलं ना, हे घर माझं आहे, कायद्यानं माझं आहे.
पुण्यात होते ना 6-7 महिने. अनेक विद्वान लोकांशी गाठीभेटी झाल्या माझ्या पतींना म्हणजे नारायणाच्या वडिलांना ओळखणारे मोठे वकीलही भेटले मला. त्यांच्याकडून कळलं हे घर नारायणच्या वडिलांनी स्वकष्टाने घेतलेलं आहे. हे वडिलोपार्जित नाही. त्यामुळे या घराची उत्तराधिकारी मी म्हणजे त्यांची पत्नी आहे, तुम्ही ना. आणि कर्जाचं काय? तुमचे सगळे कर्ज मी फेडले. कुठून आणलेत पैसे हे घर सोडवायला? सोमाजी पंत कुलकर्णी यांच्याकडूनच ना. त्यांनी का दिले तुम्हाला? कारण सोमाजी पंतांना नारायणच्या वडिलांनी मदत केली होती त्या पैशांची. म्हणजे नारायणच्या वडिलांच्या पैशांनीच कर्ज फेडलेत ना. सोमाजी पंत भेटले होते मला पुण्यात. आजपर्यंत आम्हाला सांगत होतात की तुम्ही आणलेत पैसे म्हणून आम्ही तुम्हाला दबकून होतो. पण आता सगळे स्वच्छ झाले. कोण तो सोमाजी? तो सोमाजी सांगतो आणि तुम्ही विश्वास ठेवता त्याच्यावर? सगळी कागदपत्र आहेत त्यांच्याकडे. बोलवू त्यांना? तेव्हा वेडे वाकडे वागलात तर मीच तुम्हाला घराबाहेर काढू शकतो. मी तसे करणार नाही, पण करण्याची धमक आहे माझ्यामध्ये, हे ध्यानात ठेव. काय चाललंय तुझे नारायण? म्हणजे सुमनशी लग्न का केलेस तू? काकू, अरे बोल ना. बुजगाव नाही का ते? हाडामासांची बाई आहे ना ती. तरुण मुलगी आहे. तुझं दुसरं असलं तरी तिचं पहिलंच लग्न आहे रे. तिला काय फक्त सखूचा शेंबूड पुसायला आणि गणपत महादेवसाठी सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करायला म्हणून आणलीस का या घरात? मान्य आहे मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता, पण तिने येऊन सावरले ना सगळे. माया करते ती तुझ्या पोरांवर. आणि तिला काय मिळते? हा असला कोरडेपणा. राधेची पोटची पोरं होती म्हणून तू कसाही वागलास तरी ती होती सांभाळून घ्यायला. हिने कुणाकडे बघायचं? दुसऱ्यांच्या पोरांवर स्वतःचे मूल समजून माया करणे अवघड असते नारायणा. पण काकू मी हे बघ, मान्य आहे राधेला विसरणे कठीण आहे आणि तुझ्या हलगर्जीपणामुळे गेली ती म्हणून अधिकच कठीण आहे. पण सुमनशी असा वागू नकोस रे. तू जर तिच्याशी असाच वागत राहिला ना तर ती सुद्धा एखाद्या दिवशी झुरणीला लागून राम म्हणायची बिचारी. काकू खरं तेच बोलतेय. का वागतोय तिच्याशी असा? हे बघ राधा आता जिवंत नाहीये नारायणा. अरे जी माणसं जिवंत आहेत त्यांच्यावर अन्याय करायचा आणि जे निघून गेले त्यांचा विचार करत बसण्यात काय अर्थ आहे? रोपालाही पाणी घातले नाही ना तर ते सुकून जाते. ही तर तुझी बायको आहे रे. नको वागूस बाबा तिच्याशी असा. नवरा म्हणून तुझे काही कर्तव्य आहे की नाही? काकू, काका तुम्हाला एक आनंद वार्ता सांगण्यासाठी आलोय. आनंद वार्ता? हा, आमचे अप्पा गावातल्या बायकांसाठी एक स्पर्धा घेणार आहेत. सर्वात सुगरण कोण हे ठरविण्यासाठी. जी जिंकेल तिला मोठे बक्षीस.
मी काही सुगरण वगैरे नाहीये बाबा. आमची सुमन आहे ना, ती करते छान स्वयंपाक. हा मग तिला सांगा भाग घ्यायला. हा हो येतो आम्ही. नारायणा, ही चांगली संधी आहे. आता तू तयार करायचे सुमनला या स्पर्धेत भाग घेण्यासाठी. आम्ही सगळे सहभागी होऊच, पण तू स्वतःहून तिला उत्तेजन दे, म्हणजे प्रेम उभे राहील तुम्हा दोघांमध्ये. पहिल्यांदाच धाकटे आईशी छान बोलले. मला खूप बरे वाटले. नाना माझ्या आईशी कधीच मायेने वागले नाही, पण निदान धाकट्या आईशी तरी त्यांनी मायेने वागावे, ती आनंदात राहावी असे मला मनापासून वाटते. माझे नाना हे प्रेमळ आहेत, पण बापूंचे ऐकून ते आईशी जसे कठोर वागले तसे धाकट्या आईशी वागू नये. कारण धाकट्या आईला दिलेला आनंद आभाळात माझ्या आईपर्यंत पोहोचेल. लहान वयातच किती समजूत आणि शहाणपण आहे माझ्या या मुलीला. पण आपण मात्र फक्त वयानेच वाढलो. सुमन, राधाच्या जाण्याला मीच कारणीभूत आहे. माझ्या लेकरांना मीच अनाथ केले, त्याचे फार मोठे ओझे होते माझ्या मनावर. पण पाहिलेस, वयोने मला क्षमा केली. नव्हे, माझ्या डोळ्यात अंजन घातले. राधाच्या बाबतीत जी चूक केली तीच तुझ्या बाबतीत करणार होतो, करतच होतो. तुला दूर ठेवत होतो, मुद्दाम नाही, नकळत. पण मला जे कळले नाही ते तिला दिसत होते, समजत होते. आणि मला वाटले होते गोदे, गोदे, सगळा गोंधळ केला तुम्ही. अरे मी काय केलं? काय केलं म्हणजे? भारी उत्साह आला होता, माझ्या नावाने भांडत बसलात ते. आता ती सुगरणीची स्पर्धा होणार, मी त्यात जिंकेन असं वाटतं का तुम्हाला? माझा स्वयंपाक नेहमी बिघडतो, म्हणजे सुलोचना नाही तर दामले काकूच जिंकणार. म्हणजे ते सोन्याचे लुगडे आणि कर्णफुले त्यांना मिळणार. छे छे, असं काही नाही. हे बघ, तू असं कर, स्पर्धेला अजून अवकाश आहे ना, तर तू एक पदार्थ निवडून रोज रोज करून त्यात पारंगत, म्हणजे कसे तू जिंकशील ना. आणि नाही जिंकली तर निदान बरे जेवण तरी करशील. काय म्हणालात? परत बोला. नाही नाही,
उत्तम उत्तम स्वयंपाक करतेस तू गोदे. माझं की नाही अगदी मनच भरून जातं पोटासोबत. खूप आनंदात आहे, खूप आनंद झालाय मला. मला पण दागिन्यांचे सारे सुरळीत झाल्यामुळे मोठेच समाधान वाटते आहे. आणि उमा ही या साऱ्यातून सुटली. आपण सारे आईला सांगितले, हे बरेच केले. आईंनी आणि आप्पांनी मिळून सोडवले हे सारे कोडे. हो, आणि बाळकृष्ण दादाशी भेट झाली हे सुद्धा चांगलेच झाले. आपल्याला त्याचा खरा हेतू समजला, नाहीतर आपणही त्याच समजुतीत राहिलो असतो की तोच चोर आहे म्हणून. तुम्हाला सांगू, मला सगळ्यात जास्त आनंद कसला झालाय? हो, धाकट्या आईला न्याय मिळाला. ती आमच्याशी मायेने वागू लागली. मला खूप बरे वाटले. पायात रुतलेला काटा निघाल्यावर जसे वाटते ना, अगदी तसे वाटते मला. त्यात ही स्पर्धा. सगळ्या बायका अगदी उत्साही येतो या स्पर्धेत भाग घ्यायला. धाकटी आई घेणारच आहे, पण मीही घेणार आहे ह्या स्पर्धेत भाग. आई असती तर तीच जिंकली असती. पण मी ना, तिने शिकवलेलाच एक पदार्थ करणार आहे. हो, बरे. तुम्हाला सांगू, आता धाकटी आई ना बदलली आहे. मला माझ्या राधाईची आठवण आली की पूर्वीसारखा त्रास होत नाही, उलट बरे वाटते. कळतेय ना मला काय म्हणायचंय ते? तुम्ही किती अवघड बोललात तरी सारे समजते मला. तुम्ही बोललेले आणि न बोललेले सुद्धा. तू भाग घेणारच ना? हो तर. पण मलाही कळत नाही कोणता पदार्थ करावा ते. मी ना बहुतेक भोपळ्याचे घारगे करेन. अगं बाई, माझ्याही मनात तेच होते. अरे देवा, मग आता असे करूया, तुम्ही गोडाचा पदार्थ करा, मी तिखटाचा करेन. म्हणजे प्रश्नच मिटला. उलट एकमेकींना सुचवता येईल. हुशार आहेस गो. मौजच येणार आहे बघा. तुम्ही रसातल्या शेवया किंवा काजूचा हलवा करा, नाहीतर काजू गुळाची बर्फी. आणि तू? मी नाचणीची तिखट मुटकुळी किंवा दाण्यातली मिरची करीन. बाई 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 बाई, ऐकूनच तोंडाला पाणी सुटले. हो ना, पण आपल्या तोंडाला पाणी सुटून काय उपयोग? परीक्षकांच्या सुटायला हवे. आपले बापू पण आहेत हो परीक्षक मंडळीत. अरे माझा कर्मा, खरेच का? मग काय, सगळेच मुसळ केरात. तो खबीस कसले देतोय मला गुण. उलट चार चौघात माझ्या पदार्थाचा अपमान करेल, अब्रूच्या चिंध्या चिंध्या करेल. मला मिळणारच नाही बक्षीस, मग कशाला करायचा खटाटोप? राहू दे. अहो काकू, त्यांच्या एकट्याच्या हातात नाहीये सारे. परीक्षक मंडळ आहे आणि बापूंना त्यांचे म्हणणे टाळता येणार नाही. घ्या तुम्ही भाग. असे म्हणतेस? मग बघच कसे त्या खविसाच्या नाकावर टिचून बक्षीस मिळवून दाखवते की नाही, बघच. मिळवा हो मिळवा, घ्याच तुम्ही भाग. जोर लाव जरा. अंगात जोर नाही तसा पाय चेपतीये. नीट चेप. हळू. काकू, सांगा ना एखाद्या ठेवणीतल्या पदार्थाचं नाव. मला जिंकायची होई स्पर्धा. स्पर्धा जिंकायची आहे? पाय चेपता येत नाहीत आणि स्पर्धा जिंकायला चालल्यात मंदाराणी. नीट चेप. अगो ते काही लुगडे आहे का? एक ठेवणीतले आणि एक रोजच्या वापरातले. पदार्थ हा पदार्थ असतो. मग सांगा ना एखादं नाव. मला ठाऊक असतं तर सांगितलं नसतं का एव्हाना? दिवस रात्र तेच बोलत असतो ना आपण. पण मग मी काय करू? तू तुझ्या सासूला का विचारत नाहीस? ती पक्की सुगरण आहे. अहो, मी विचारले त्यांना, पण त्यांनी एवढे भरमसाठ काही बाई सांगितले माझ्या काही म्हणजे काही लक्षात नाही राहिले. म्हणजे काय एवढे काय सांगितले? थांबा. भोपळा उकडून घ्यायचा, त्यावर गुळाचा पाक घालायचा, काकडी किसून घ्यायची आणि त्यात तांदूळाचे पीठ घालायचे. काय बरं म्हणाला होता सासूबाई? हा, नंतर फोडणीला घालायचं. आणि वा 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 वा, छान. इकडे इकडे इकडे. ए बावळट, काकडीचे घावण आणि भोपळ्याचे घारगे एकत्र करून सांगतेस. असं नको करू.
अगो थेट विचारशील तर जाऊबाई आणि सासूबाई दोघीही भूल भुलैयात अडकवतील तुला. अगो त्यांनाही जिंकायची आहे स्पर्धा. तू पाय चेप हळू. तू एक काम कर, तुझ्या सासूच्या आणि आजे सासूच्या मागावर राहा. चोरून लक्ष ठेव. त्या एखाद्या खास पदार्थाची चर्चा करू लागल्या की ध्यानात ठेवून नीट ऐक आणि लगेच मला येऊन सांग. मग पाहूया काय करायचे ते. हो असंच करते. कधी कधी करू तुम्ही सांगा. पौरत्य करायचे की डॉक्टर वकील व्हायचे? घरच्या बायका हे सगळं करायला लागलं म्हणजे आम्ही पुरुषांनी काय चूल फुंकायची? आवड असेल आणि जमत असेल तर जरूर फुंकावी. कारण दिसते तेवढे सोपे नाहीयेत. येता जाता सुभद्रेच्या स्वयंपाकाला नावं ठेवता. हिम्मत असेल तर 2 दिवस स्वयंपाकघर सांभाळून दाखवा. शिक्षणाने बायका मर्यादा सोडतात आणि उलट बोलू लागतात. आणि तुम्ही काय सुलट बोलताय? मर्यादा तर पुरुषांना हवी. मर्यादा पुरुषोत्तमाचे नाव तेवढे घ्यायचे, त्याचे अनुसरण करायचे नाही. शोभते का हे भाऊजी? आणि राहिला प्रश्न शिक्षणाचा, तर पुरुषांना आणि बायकांना दोघांनाही ते हवेच. अहो मुंबई पुण्यात तर सर्रास बायका शिकू लागल्या आहेत. हेच पुण्याचे वारे घुमतात तुमच्या डोक्यात. म्हणूनच हे पाठीवर नाव लिहिण्याचे वगैरे फंपक कल्पना जन्माला घालताय. सुभद्रे, तू या भानगडीत अजिबात पडायचं नाही हे सांगून ठेवतोय. ते ती ठरवेल. गुलाम नाहीये ती तुमची. आणि जशी तुमची बायको आहे तशी माझी जाऊ आहे. माझाही तिच्यावर हक्क आहे. त्यामुळे ती माझे तुमचे सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेईल, पण निर्णय तीच घेईल. सुमन, स्वयंपाक झाला असेल तर पाणी. भाऊजींना कडकडून भूक लागलेली दिसते. होय, गिळायला द्या आणि गप्प बसवा.